आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून आणि एकूणच साहित्यातून जे वास्तव प्रतीत होत जातं त्या वास्तवाच्या अनुषंगाने येणारं साहित्य आमच्या नवनव्या पिढ्या समृद्ध करत असतं। या नवनव्या पिढ्यांच्या अनुषंगानं जे लिखाण येतं त्या लिखाणाला आणि त्यातल्या त्यात वाचकाला सुद्धा आपल्या वास्तवतेचं भान आणि त्यासोबतच समाज मनाला एक दिशा मिळत असते। अस्मितादर्श परिवार पद्मश्री डॉक्टर गंगाधर पानतावणे सरांनी अस्मितादर्श परिवाराला खूप मोठा वारसा दिलेला आहे आणि अनेक पिढ्या या परिवारातून लिहित्या झाल्या। त्याच परिवारातला एक लेखक सतीश नाईकवाडे यांचा व्हायरस नावाचा कविता संग्रह। खरं म्हणजे आंबेडकरी साहित्यानं ज्या काही वास्तवतेला अनुसरून साहित्य मांडलं गेलं लिहिलं गेलं त्या वास्तवतेच्या साहित्याला खऱ्या अर्थानं जो अर्थ प्राप्त झाला तो अर्थ प्राप्त करून देण्याकरता आंबेडकरी साहित्याच्या वाचकानं आणि विचार प्रवाहित करणाऱ्या लेखकानं ज्या पद्धतीनं साहित्य निर्मिती केली आणि वाचनाची परंपरा पुढे नेण्यासाठी आंबेडकरी वाचकानं जो प्रयत्न केला आणि त्यातल्या त्यात विशेषत्वानं मला हेही मांडावंसं वाटतं की फार कमी आणि विशेषत्वानं आपल्याच हाती ज्ञानाची सत्ता असू द्यावी असा कयास बांधणाऱ्या मुठभर लोकांनी ज्या पद्धतीनं आमच्यावर शिक्षण आणि शिक्षणाच्या माध्यमातून ज्या गोष्टी लादल्या त्या गोष्टींना आवेरत एक नवी विचारधारा मांडण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा आमचे कविमित्र आमचे लेखक मित्र लिहू लागले वाचू लागले साहित्याची निर्मिती करू लागले त्यावेळेस प्रस्थापित लेखक जे होते प्रस्थापित मनुवादी जो विचारधारा होती यांना एक प्रकारे सुरुंगच लागला आणि म्हणून सतीश नाईकवाडे सारखे कवी आपल्या कविता संग्रहाला व्हायरस हे शीर्षक देतात। आता व्हायरस हा शब्दप्रयोग आपल्यासाठी नवा नाही, कारण अनेक गोष्टी आपण अनुभवत आहोत। जातीयतेचे चटके असतील आणि हे जातीयतेचे चटके भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळाच्या पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळाच्या नंतर म्हणजे या दोन्ही काळांच्या मधला भाग आपण लक्षात जर घेतला की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष केला आणि त्या संघर्षातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ज्ञानाच्या बळावर या देशाला फक्त काही लोकांपुरता हा देश मर्यादित न ठेवता या देशाला सर्वसमावेशक असं संविधान दिलं। आमच्या अनेक पिढ्यांना अज्ञानाची दारं खुली करून दिलीत आणि मग आमच्या काही पिढ्यातली मुलं धावत पडत शाळा जवळ करू लागली। एक काळ असा होता की ज्या काळामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं आणि आता काळ असा आला की आमची माणसं बहुजन माणसं आंबेडकरी माणसं सर्व समाज व्यवस्थेतली माणसं
आज वर्गामध्ये शिक्षण देऊ लागलेले आहे. हे कुठल्या बळावर? तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या जीवनामध्ये जी प्रकाश वाट निर्माण केली, त्या प्रकाश वाटेच्या दिशेने आम्ही ज्या वेळेस गेलो, आम्ही ते ज्ञान आत्मसात केलं आणि त्या ज्ञानाच्या बळावर आम्ही आज शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ लागलो, अध्यापन करू लागलो. मुळात हा व्हायरस शब्द प्रयोग किंवा हा व्हायरस शीर्षक आम्हाला जरी आता माहिती पडायला लागलं, पण काल परत्वे आम्ही मागचा काळ जर विचार केला तर जातीयतेच्या मोठ्या अशा व्हायरसच्या विळख्यानं आमच्या सगळ्या समाज व्यवस्थेला ग्रासलेलं होतं. आणि मित्र हो, आजही तेच आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हा विचार जोपासला. तो विचार समृद्ध करण्याचा प्रयत्नही केला, आम्ही तो आत्मसातही केला. पण मित्र हो, या समाज व्यवस्थेतल्या काही घटकातील काही माणसांची अजूनही मानसिकता बदललेली नाही, अजूनही त्यांचा विचार बदललेला नाही. त्यांच्या डोक्यातली, मी तर असं म्हणेल की त्यांच्या सडलेल्या डोक्यातून आजही जात हे वास्तव जायला तयार नाही. मित्रांनो, आमचे मित्र सतीश नाईकवाडे सरांनी त्यांचा पहिला कविता संग्रह जो घाव नावाचा आला 2007ला, त्या 2007ला आलेल्या कविता संग्रहाचं त्यांच्या गावामध्ये, उजळम तालुका चाकूर या गावामध्ये त्या कविता संग्रहाची होळी करण्यात आली. होळी. मी व्हायरसकडे येणार आहे, पण तत्पूर्वी या व्हायरसची जी पार्श्वभूमी आहे, तत्पूर्वी या कवीने जे वास्तव घाव या कविता संग्रहाद्वारे मांडलेलं आहे ते सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. हा घाव कविता संग्रह त्या गावकऱ्यांनी काय जाणला, तर ह्या घाव कविता संग्रहामध्ये शेंदुरातल्या दगडा नावाची कविता होती. आता या शेंदुरातल्या दगडा नावाच्या कवितेमध्ये त्या गावातल्या एका दगडामध्ये कोरलेल्या मूर्तीच्या संदर्भामध्ये त्यावरची लिहिलेली ही कविता. पण त्या कवितेला एक इतिहास होता. तो इतिहास मित्रवर्य सतीश नाईकवाडे सरांच्या कुटुंबाशी निगडीत असा होता. 2-2.5 हजार लोकवस्तीचं असणारं उजळम तालुका चाकूर हे गाव आणि सतीश नाईकवाडे सरांचे वडील नरसिंग दादा नाईकवाड हे गवंडी काम करायचे. आणि गवंडी काम करत असताना त्यांनी त्या काळामध्ये, म्हणजे फार काही काळ लोटला गेला नाही मित्र, पण 1997ला त्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा चौक त्यांनी तिथे निर्माण केला, तयार केला. त्यांच्या पुढाकारानं त्या गावामध्ये तो चौक तयार झाला. त्यावेळेस कोणी त्यांना विरोध केला नाही. त्याच्यानंतर त्या गावामधल्या मोक्याच्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा चौक त्यांनी तिथल्या आपल्या तरुण मित्रांच्या मदतीनं निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि तो निर्माण केला गेला. तो निर्माण केल्यानंतर रातोरात किडलेल्या मानसिकतेतल्या लोकांनी तो चौक तिथून उखडून टाकला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित झालेली ही पिढी यांनी 8-10 दिवसात लोखंडी रळ आणून त्या ठिकाणी पुन्हा त्या चौकाचं पुनर्स्थापना केली. मग ही पुनर्स्थापना केल्यावर त्या माथेफिरीव लोकांच्या हे लक्षात आलं आणि मग त्यांनी आदरणीय नरसिंगदादा नाईकवाडे यांच्या भावकीतल्याच लोकांना
कुठल्या ना कुठल्या प्रकारे भडकवत एक असा प्रयत्न केला की ज्या प्रयत्नातून दादांना आपला जीव गमवावा लागला। ही वास्तवता आहे। सतीश नाईकवाडे सरांशी मी जेव्हा बोललो तेव्हा मला तो शौर्याचा त्यागाचा इतिहास अतिशय वेगळा वाटला। भावकीतल्या लोकांना गावकऱ्यांनी लावून देत नरसिंग दादांचा खून केला, खून। आणि मित्र हो, त्याच्या अगोदर दादांनी त्या गावामध्ये त्या मारुतीच्या मंदिरासाठी, त्या मंदिरात ती मारुतीची मूर्ती बनवण्याचं जे काम केलं, ती मारुतीची मूर्ती बनवताना एक गोष्ट मला महत्त्वाची वाटते की एकीकडे उदरनिर्वाह आणि दुसरीकडे गावकऱ्यांना त्यांनी दिलेली उत्तरं, आणि मग तो संघर्ष, तो वाद आमच्या सतीश नाईकवाडे सरांनी बघितला। आणि नंतरच्या काळामध्ये त्यांनी शेंदुरातल्या दगडा नावाची कविता त्यांनी लिहिली। आपल्या शेंदुरातल्या दगडा नावाच्या कवितेमध्ये त्यांनी त्या मूर्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा जीव नाही, कोणत्याही प्रकारचं आत्मबल नाही, निर्जीव अशा गोष्टीकडे हा समाज कसा बघतो आणि त्याच्या मागे कसा धावतो याचं वर्णन केलेलं होतं। आणि म्हणून त्या गावकऱ्यांना त्यांच्या भावना दुखावल्यागत वाटलं। आणि आजची परिस्थिती ही तीच आहे मित्र हो। आपल्याला ज्या ज्या वेळी हे वास्तव मांडावं लागतं त्या त्यावेळी आपल्यासाठी संघर्ष अटळ आहे। आणि म्हणून या व्हायरस कविता संग्रहाच्याकडे जात असताना मला ही एकूणच पार्श्वभूमी मांडणं अत्यंत आवश्यक होतं, कारण ही महत्त्वाची गोष्ट आहे की सतीश नाईकवाडे सरांना हा त्यागाचा, शौर्याचा इतिहास आहे। चळवळी ज्या घडल्या आणि चळवळीच्या माध्यमातून नव्या पिढ्यांना जी जी काही प्रेरणा मिळाली ती प्रेरणा वास्तवातून मिळालेली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। शतकानुशतकापासूनचा अन्याय आपल्यावर आजही कायम आहे। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तो आपण प्रत्यक्षात अनुभवत होतो। आता काही प्रमाणामध्ये प्रत्यक्ष तर प्रचंड प्रमाणामध्ये अप्रत्यक्षरित्या गोरगरीब, दलित, शोषित, पीडित आणि महिलांवर अन्याय होत असताना समाज मन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत असतं। पाहताना ते स्पष्टपणे जाणवतही असतं। राज्यकर्ते आपल्या पक्षाच्या अजेंड्याप्रमाणे देश चालवत आहेत, त्यातून न्यायापेक्षा अन्यायच अधिक सुस्पष्टपणे जाणवताना दिसतो आहे। अशावेळी लेखक, विचारवंत, कवी, साहित्यिक जे आपल्या लेखणीशी प्रामाणिक आहेत, सत्तेशी नव्हेत, मी पुन्हा मांडतो, जे लेखक, कवी, साहित्यिक, विचारवंत आपल्या लेखणीशी प्रामाणिक आहेत, सत्तेशी नव्हेत, राज्यकर्त्यांशी नव्हेत, अशा लेखकांच्या लेखण्या धारदार झाल्याशिवाय राहत नाहीत। सत्तेचा माज उतरवण्यासाठी आणि अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आपली लेखणी सदोदित तेवत ठेवणाऱ्या कवी सतीश नाईकवाडे एक महत्त्वपूर्ण असं नाव आहे। मित्रांनो, मी अगोदरच आपल्याला सांगितलं, आपल्याला त्यांचा परिचय करून दिला की त्यांच्या कुटुंबाला शौर्याचा आणि त्यागाचा इतिहास आहे। त्यांचा व्हायरस नावाचा कविता संग्रह विद्रोहाच्या विचारातून प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारत, व्यवस्थेचा बुरखा फाडत समाज व्यवस्थेतल्या वास्तव स्थितीची मांडणी करतो। व्हायरस कविता संग्रहाला अन्यायाविरुद्धचा बुलंद आवाज, आपल्या लेखणीतून समाज व्यवस्थेची समीकरणे बदलू पाहणाऱ्या आणि संघर्षमय जीवनाचे महत्त्वपूर्ण उदाहरण असणारे आदरणीय अर्जुनजी डांगळे सर यांची प्रस्तावना लाभली आहे। संघर्षातून इतिहासाची मांडणी करीत ठोसा लगावत किडलेल्या मानसिकतेच्या सत्तेची चाटुगिरी करणाऱ्यांच्या वेळप्रसंगी थोबाडीत मारणाऱ्या, रस्त्यावरच्या संघर्षाचं नेतृत्व करणाऱ्या
दलित पॅन्थरच्या माध्यमातून संघर्षमय अशी लढाऊ वृत्ती बाणणाऱ्या आदरणीय जवी पवार सरांनी व्हायरस संग्रहातील कवितेविषयी मांडलेला आशावाद चळवळीच्या दृष्टीने आत्यंतिक महत्त्वाचा मला वाटतो. अर्जुनजी डांगळे, जवी पवार यांनी त्या काळात आणि आजही आपल्या लेखणीतून जी वास्तव ते मांडतायत, जो संघर्ष करतायत, नव्या पिढीला जे प्रोत्साहित करतायत, हे आपल्या साऱ्यांना सर्वश्रुत आहे. चळवळीतल्या प्रत्येक कवीची प्रेरणा, प्रत्येक साहित्यिकाची प्रेरणा, प्रत्येक विचारवंताची प्रेरणा विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणून आपल्या प्रत्येक कवीची, आपल्या प्रत्येक साहित्यिकाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी, त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या आणि त्यांनी दिलेल्या सन्मार्गाची, त्यांनी दिलेल्या पाऊलवाटेनं चालणाऱ्याची अशी ही कविता असते. आणि म्हणून सतीश नाईकवाडे सर युगंधरा कवितेत लिहितात, आख्या पिढ्या खपल्या रे तुझ्या शब्दात आठवून साठवून. आख्या पिढ्या खपल्या रे तुला शब्दात आठवून साठवून, तरी नव्या लेखणीचा शब्द होतोस तू. बघा किती पिढ्यापासून, म्हणजे आपण आपल्या गायकांच्या गेयतेत आणि साहित्यिकाच्या लिखाणात ऐकलेलं, वाचलेलं आणि अनुभवलेलं सुद्धा आहे की माझ्या आजोबाचा बाप, माझ्या बापाचा बाप आणि माझाही बाप जर कुणी असेल आणि पुढच्याचाही असणारा बाप जर कुणी असेल तर ते फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून कवीनं जे मांडलंय, नाईकवाडे सर जे मांडतात की अख्ख्या पिढ्या खपल्या रे तुला शब्दात आठवून साठवून, तरी नव्या लेखणीचा शब्द होतोस तू. जेव्हा आमच्या नव्या पिढीचा शिलेदार लिहायला निघतो, मित्र हो, आमच्यावर लादल्या गेलेल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या आम्ही आता टाळलेल्या आहेत. आम्ही नुसत्या टाळल्या नाहीत, त्या आता कायमच्या कापलेल्या आहेत, त्याच्या दोऱ्याच कापलेल्या आहेत. आमच्यावर लादलं गेलेलं होतं. पहिल्यांदा आम्हाला गवताचा शिकवला जायचा नाही, आम्हाला भाकरीचा शिकवला जायचा नाही, तो आज आम्ही बदलून टाकला. तो आम्ही गवताचा अनुभवायला आलो, भाकरीचा आम्ही शोधून त्याला पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आमची प्रत्येक पिढी जी लिहिती आहे, जी लिहिणार आहे, तिच्या लेखणीतला पहिला शब्द फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पलीकडे नसेल. आणि म्हणून पिढीजात संघर्षाची भूमी लक्षात घेत अन्यायाविरुद्ध बंड करण्याची उमेद प्रत्येक पिढीला, ज्या पिढीत एक आत्मबल, एक स्वाभिमान निर्माण करणाऱ्या आणि न्यायाचा आणि मानवतेचा शब्द असणाऱ्या संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नवनव्या लिहिणाऱ्या लिहित्या हातांच्या लेखणीचे विषय असतात, प्रेरणा आहेत. आणि त्यामुळेच त्यांच्याशिवाय पुढे जाणं अशक्यच आहे. कवी आपल्या कवितेतून हीच भावना व्यक्त करतात आणि पुढचे लिहिणारे जे कवी असतील तेही हीच भावना मांडणारे असतील यात शंका नाही. अनेक पिढ्यांचा आदर्श असणारे आणि पुढच्या साऱ्याच पिढ्यांचा आदर्श राहणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज व्यवस्थेचा बदलवलेला इतिहास सर्वांनाच ज्ञात आहे. त्यांच्या कार्याने भारताची जगात असलेली ओळख सर्वश्रुत आहे. पण जात नावाच्या चौकटीत अडकलेली समाज व्यवस्था आणि मानसिकता आजही बदलू शकत नाही, याचं दुःख आहे. आणि म्हणून आजही आपल्याला येणारा अनुभव अतिशय साध्या आणि सरळ जेव्हा गोष्टी आपण बघतो, आणि मित्र हो, आपल्या खऱ्या अर्थानं रक्त असं सडसडतं. आपण जहाल होऊ पाहतोय. कवी या कविता संग्रहातील, व्हायरस कविता संग्रहातील महासागर कवितेत लिहितात, महार आले, मातंग आले, महार आले, मातंग आले, भटके आले, ओबीसीही आले. महार आले, मातंग आले, भटके आले,
मित्र हो, ओबीसीही आले आपल्या स्वतःच्या घरात, आपल्या स्वतःच्या घरात, जे मनूने जातीत विखुरले होते, जे मनूने जातीत विखुरले होते, येता येता त्या जातीसह आले, येता येता त्या जातीसह आले. मित्र हो, जात अजूनही गेलेली नाही, जात आम्ही अजूनही टाकलेली नाही. आणि म्हणून भारतीय माणसाच्या जन्मतः सोबत आलेली जात त्याला सोडत नाही आणि त्याच्या शारीरिक वाढीबरोबर जात त्याची भक्कम होत जाते. जात पक्की होत गेल्यानं माणसात अंतर पडत जातं आणि हे अंतर पडत जाणं म्हणजेच विषमता. हे अंतर पडत जाणं म्हणजेच विषमता, शोषण आणि भेदभाव होय. माणसाच्या मनात उच्च नीचतेचा, जातीयतेचा भाव घट्ट होताना स्पष्टपणे जाणवत असतो आणि हेच कवी मांडून जातो. तुम्हा आपल्याला हा कालचाही अनुभव आहे, आजचाही आहे. मित्र हो, आता उद्या आपल्याला बदलावं लागेल. आपण शालेय जीवनामध्ये बघितलं, शालेय जीवनामध्ये आपल्याला जे मित्र भेटतात त्या मित्रांमध्ये आपण कुठल्याही प्रकारची जातपात पाहत नाही आणि अनेकदा असा अनुभव येतो की ते मित्रही पाहत नाही. कधी आपला ब्राह्मणही मित्र असू शकतो, कधी आपला ओबीसीतला बांधवही मित्र असू शकतो, कधी आपला मागासवर्गीयातला बांधवसुद्धा मित्र असू शकतो. पण जसजसं मोठं होत जातो, मी माझ्याच कवितेतल्या एक दोन ओळी आपल्याला ऐकवू इच्छितो. पंखात बळ आलं की पक्षी उडायला लागतात, पंखात बळ आलं की पक्षी उडायला लागतात आणि माणसात बळ आलं की नाती तुटायला लागतात, माणसात बळ आलं की नाती तुटायला लागतात. मित्र हो, ही वस्तुस्थिती आहे, ही वास्तवता आहे. शालेय जीवनामध्ये आम्ही जातीच्या पातीच्या पलीकडे असतो, पण शालेय जीवनामध्ये आमच्या आत्ताच्या, कालच्या आणि सद्यस्थितीतल्या अभ्यासक्रमाचा जेव्हा आम्ही विचार करतो तर त्या अभ्यासक्रमातून आम्हाला ज्या पद्धतीनं तो लादला जातो आहे, धर्मांधता लादली जाते आहे, धर्मविषयक विचार आमच्यावर जास्त प्रमाणात, प्रचंड प्रमाणात त्या बालमनावर असेल, शालेय जीवनातल्या मनावर असेल आणि हळूहळू महाविद्यालयीन जीवनावर त्याचा जास्तीत जास्त प्रभाव पडताना आपल्याला लक्षात येतो. ही परिस्थिती बदलविण्याची गरज आहे. आमच्या साहित्यामध्ये हे येणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही भयावह परिस्थिती देशातल्या वास्तवतेच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करू लागतो त्यावेळेस माणसाच्या शोषणाच्या वृत्तीचं भयावह वर्णन ते चित्रकवी आपल्या कवितेद्वारे लिहितात, मांडतात. आता हे बदलवण्यासाठी संघर्षाची तयारी करत आता जशास तसं उत्तर देण्याची वेळ आल्याचे ते मांडतात. व्हायरस या कविता संग्रहाचं शीर्षक असणाऱ्या व्हायरस कवितेत ते लिहितात, पुरे झाल्या मेणबत्त्या पेटवणं, पुरे झाल्या मेणबत्त्या पेटवणं, चला बलात्काऱ्यांना पेटू, चला बलात्काऱ्यांना पेटवू. हृदयात जरी कोरला बुद्ध, हृदयात जरी कोरला बुद्ध, हाती शिवबाची तलवार घेऊ, हाती शिवबाची तलवार घेऊ. मित्र हो, जातीयतेचा आणि एकूणच भारतीय समाज व्यवस्थेतल्या वास्तवाचा जेव्हा आपण विचार करतो तर भारतीय भूतकाळाचा जेव्हा दृष्टिकोन आपण तपासून पाहतो त्यावेळेस भारतीय समाजातल्या भूतकाळामध्ये ब्राह्मण वगळता सगळीच मंडळी अस्पृश्य होती, त्याच्यामध्ये ब्राह्मण महिला सुद्धा आली. आजचा काळ आम्ही जर विचार केला तर शिक्षण घेऊन प्रगती करतायत, प्रगतीच्या वाटा समृद्ध झालेल्या आहेत, पण किडलेल्या मानसिकतेची माणसं अजूनही कायम आहेत. मग ती स्त्रियांच्याकडे पाहण्याचा असणारा भोगवादी दृष्टिकोन आणि या दृष्टिकोनातून देशभरामध्ये असणारं वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून कवी जे मांडतात की हा जो प्रकार चाललेला आहे, कुणावर बलात्कार झाला, कधी हाथरसची घटना झाली, तर या अशा घटनांमधून माणसं काय घेतात,
मोर्चे काढतील, मेणबत्त्या पेटवतील. आणि हे चालणार तरी किती दिवस? हे थोड्याफार दिवसापर्यंत चालतं आणि पुन्हा जैसे तेचा अनुभव आमच्या समाज मनाला येत असतो. माणसाच्या मनोवृत्तीला बदलविण्याकरता अनेक महापुरुषांनी प्रयत्न केले. समाज व्यवस्था बदलवण्याचा ध्यास देखील घेतला. समाज मनाला बदलविण्याचा चंग देखील बांधला. त्यात ते बऱ्याच अंशी यशस्वी देखील झाले. पण आज माणसं किती क्रूरतेने वागतायत हे अशा अनेक घटनांमधून आपल्याला लक्षात येतं. हे कधी थांबणार हे कवी ओळखतात आणि अशा वृत्तीला लगाम घालण्यासाठी निश्चितपणे आक्रमक अशा संघर्षाची, आणि हा संघर्ष म्हणजे छत्रपती शिवाजींची तलवार हाती घेण्याचा एक विचार आपल्या लेखणीतून ते मांडतात. आणि हा संघर्ष टोकाचाच होण्याकरता शिवबाची तलवार हाती घेण्याचा विचार ते स्पष्टपणे मांडतात. संघर्ष हा अटळ आहे, तो पिढीजात सुरू आहे आणि राहील. त्यासाठी आपल्याला वेळ प्रसंगी जगण्याचा विचार देखील सोडून द्यावा लागेल. कारण ही वृत्ती संपविण्यासाठी त्यागाची परंपरा आहे. ही त्यागाची परंपरा, तो त्याग, ते बंड नव्या पिढीत आणण्यासाठी शब्दामध्ये असणारं सामर्थ्य कवी आपल्या कवितेद्वारे मांडतात. ज्ञानाने आपल्या जीवनाला मिळालेला अर्थ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हातात दिलेलं पुस्तक व लेखणी यांच्या बळावर समाज व्यवस्थेचे वर्तमान बदलविणाऱ्या पिढ्यांनी आपल्या घरदाराची परिस्थिती लक्षात घेत जी पाऊलवाट निर्माण केली, त्या पाऊलवाटेवर लेखणी आत्यंतिक महत्त्वाची आहे. लेखणीच्या माध्यमातून किती प्रचंड प्रमाणात आपण गती घेतलेली आहे, किती प्रचंड प्रमाणामध्ये आपण प्रगती केलेली आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातात पुस्तक दिलं, मित्र हो, आपल्या पिढ्यांनी ते पुस्तक मस्तकाला लावलं आणि मस्तक अतिशय तेजपणे चालायला लागलं. युद्ध लेखनीचे या कवितेत सतीश नाईकवाडे लिहितात, ते धर्मग्रंथ होतील आपण संविधान होऊ. ते धर्मग्रंथ होतील आपण संविधान होऊ. ते युद्ध सांगतील आपण बुद्ध होऊ. ते युद्ध सांगतील आपण बुद्ध सांगू. आणि लेखनीचे युद्ध लेखनीने जिंकू. लेखनीचे युद्ध लेखनीने जिंकू. मित्रहो, आजची परिस्थिती अशा स्वरूपाची आहे की आपल्याला आणि एकूणच जो बहुजन वर्ग आहे त्या बहुजन वर्गाला काही बोटावर मोजण्या एवढी या देशातली माणसं आपल्याला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला संघर्षासाठी पुढे येण्यासाठी प्रवृत्त करतात. आपल्या हातामध्ये संघर्षाची तलवार घेण्याकरता ते आपल्याला प्रवृत्त करतात. आपण बुद्धाचा विचार मांडतो, आपण लेखणीचा ध्यास घेतो. आपल्याला लक्षात असेल आणि आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, जगामध्ये भारताची ओळख कुठल्या लुंग्या सुंग्या नेत्याच्या ओळखीने नाही. भारताची जगाला ओळख तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांनी आहे. परदेशातला कुठला एखादा पाहुणा ज्यावेळेस या देशामध्ये येतो तेव्हा तो या देशाची माती आपल्या कपाळाला लावून म्हणतो की ही बुद्धाची भूमी आहे. आणि आपल्या तथागत गौतम बुद्धाच्या विचारांनी ओळखला जाणारा भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची जी ख्याती आहे, भारताचं जे वैशिष्ट्य आहे ते सगळ्यांना ज्ञात आणि सर्वश्रुत आहे. त्या बुद्धाच्या विचारांनी आपला देश एकसंघ राहिलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय लोकशाही दिली आणि या लोकशाहीला जिवंत ठेवण्याची जबाबदारी साऱ्या भारतीयांची आहे. संविधानावर, लोकशाहीवर, धर्माचा, भाषेचा तर कधी गर्वाचा आघात केला जातो आहे. त्यासाठी होणारे युद्ध हे संविधानिकदृष्ट्या लेखणीनेच आपण जिंकू शकतो हे कवी सतीश नाईकवाडे स्पष्ट करतात. माणसाला माणसापासून आपल्या स्वार्थापायी दूर ठेवणाऱ्या माणसाला कवी विचार पुरुषांच्या विचारांची जाणीव करून देतात. धर्म आणि गर्व लादणाऱ्या वृत्तीला जगाकडे पाहण्याची दृष्टी आणि सुबुद्धी केव्हा येईल असा प्रश्न सुद्धा पडतो. माणसाच्या सहज सुंदरतेचा, मानवतेचा विचार दृढ करणाऱ्या
मांडणाऱ्या तथागत गौतम बुद्धाच्या विचारधारेने जगाला कवेत घेतलं. आम्ही मात्र जात धर्माच्या चौकटीत अडकत जात आहोत. अशा मानसिकतेला कवी सतीश नाईकवाडे कवितेतून उत्तर देतात. आम्हाला खरं म्हणजे अनेकदा असा प्रश्न पडतो की कधी आम्हाला थाळ्या वाजवायला लावतात आणि आमच्या देशातली बुद्धी गहाण ठेवणारी माणसं थाळ्या वाजवत बसतात. कधी टाळ्या पिटायला लावतात. आमच्या देशातली बुद्धी गहाण ठेवणारी माणसं टाळ्या वाजवतात. आम्हाला कुणीतरी कुठल्या तरी सडलेल्या मानसिकतेतली विचारधारा घरातले दिवे बंद करायला लावतात आणि आमच्या देशातल्या बुद्धी गहाण ठेवणाऱ्या माणसांनी लगेच दिवे बंद केले. मित्रहो, आमच्या देशाला प्रकाश पर्वाचा इतिहास आहे. आमच्या देशाला तथागत गौतम बुद्धांनी दिलेला ज्ञानाचा, तेजस्वितेचा, शीलाचा, प्रामाणिकतेचा, अहिंसेचा विचार ज्ञात आहे. आम्ही प्रकाश वाटेने गेलं पाहिजे की अंधार वाटेने गेलं पाहिजे हा विचार करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि म्हणून कवी अशा लोकांना, म्हणजे जे म्हणतात की आम्हाला अशा परंपरा आहेत, सडलेल्या परंपरांचा अभिमान बाळगणारी माणसं आमच्या देशामध्ये आहेत. अरे कुठल्या कुठल्या कशा कशाला पूजायचं, काय काय स्वीकारायचं, बुद्धी गहाण ठेवत या देशातली अनेक माणसं कोणकोणत्या वाटेने जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा लोकांना जेव्हा या देशातली माणसं धर्मांधतेकडे वळतात, जो धर्म अस्तित्वात नाही त्या धर्माचा उदो करतात, त्यावेळेस ही भारतभूमी कशाची आहे त्याचं चोखपणे उत्तर कवी सतीश नाईकवाडे देतात. हवं तर सर्व जमीन नांगरून बघ, हवं तर सर्व जमीन नांगरून बघ, तुला बुद्धच पेरलेला दिसेल, तुला बुद्धच पेरलेला दिसेल. लपवलं तरी लपत नसतं सत्य, लपवलं तरी लपत नसतं सत्य, नष्ट केलं तरी होत नाही नष्ट, नष्ट केलं तरी होत नाही ते नष्ट. अरे किती वर्षानुवर्ष किती काळ लोटला तरी तथागत गौतम बुद्धाचा विचार सूर्यप्रकाशाप्रमाणे तेजस्वी आणि नवनव्या पिढींना प्रकाशमान करणारा असा आहे. आणि म्हणून सतीश नाईकवाडे सरांचा जो विचार आहे, जो आशावाद आहे, तो मला आत्यंतिक महत्त्वाचा वाटतो. माणसाच्या जाणीवेचा आणि त्याच्या आत्मसन्मानाचा विचार तथागत गौतम बुद्धांनी दिला. तो विचार जगाने हेरला. जगातल्या अनेक देशांनी सिद्धार्थ गौतम बुद्धांचा विचार स्वीकारत आपली प्रगती केलेली दिसून येते. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासत आपली विचारधारा सुस्पष्ट करणारे तथागत गौतम बुद्ध माणसाला आत्मिक समाधानासोबत जगण्याला दिशा देतात. आणि हा आजकालचा विचार नाही तर शतकानुशतकापूर्वीचा हा विचार आहे. म्हणूनच कवी लिहितात की भारतभूमी ही बुद्धांनी दिलेल्या शांती, मानवता, अहिंसा या विचारांनी प्रभावित झालेली आणि जगाला नवीन आयाम देणारी भूमी आहे. आंबेडकरी चळवळीच्या संदर्भात झालेली वाताहत पुन्हा नवी उभारी देण्यासाठी साध कवितेद्वारे घालतात. ते लिहितात, कवीला खरं म्हणजे आंबेडकरी चळवळ ज्या पद्धतीनं मार्गक्रमण करते आहे त्या संदर्भामध्ये आंबेडकरी चळवळीतल्या साऱ्यांसमोरच मोठा प्रश्न आहे की या आंबेडकरी चळवळीचं पुढे कसं होईल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन जी काही नेते मंडळी ज्या पद्धतीनं वाटचाल करते आहे, जी काही नेते मंडळी, खरं म्हणजे तर मी अनेकदा असं म्हणत असतो की आमचा नेता कुणीच नाही. आमच्या चळवळीला किंवा आमच्या समाजाला नेतृत्व हा भाग आम्ही गौण मानतो, पण आमचं खऱ्या अर्थानं आमचं नेतृत्व, आमचं दातृत्व, आमचं पितृत्व आणि एकूणच आम्हाला भान आणणारं आणि सर्वार्थानं एक विचार जर केला तर ज्या नावासाठी आम्हाला कोणत्याही नेतृत्वाची गरज पडत नाही ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आमची सारी माणसं शहीद व्हायला, त्याग करायला, प्राणाची बाजी द्यायला सदोदित तत्पर असतात. त्यामुळे
आम्हाला निश्चितपणे अशा नेतृत्वाची किंवा चळवळीची होणाऱ्या परिस्थितीची बाब फार काही काळजीची गरज वाटत नाही. आणि म्हणून या अशा चळवळीच्या विषयी कवी सतीश नाईकवाडे मानतात की उठ त्या प्रज्ञा सूर्याकडे बघ, उठ त्या प्रज्ञा सूर्याकडे बघ, डोळे उघडून तो तुला साथ घालतोय, तो तुला साथ घालतोय पुन्हा माणूस होण्यासाठी, पुन्हा माणूस होण्यासाठी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ज्ञानाच्या बळावर जो इतिहास बदलवला तो भक्कम असा ज्ञानवारसा चळवळीकडे आहे. भरकटलेल्या आणि दिशाहीन झालेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना चळवळ पुन्हा नव्या जोमाने उभी राहण्यासाठी कवी साथ घालतात. सतीश नाईकवाडे लिखित व्हायरस संग्रहामध्ये 56 कविता असून संग्रहाची पाठराखण संयमित विद्रोहाची मांडणी करणारे व आपल्या कवितेची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे कवी लोकनाथ यशवंत यांनी केली आहे. बीज प्रकाशनातर्फे प्रकाशित व्हायरस कविता संग्रहातील कविता वाचकांना वास्तव जाणीवेची प्रचिती आणणाऱ्या आहेत. समाज मनाचे दुःख उलगडणाऱ्या आणि सामाजिक जाण भान जपणाऱ्या अशा कविता विद्रोह आणि वेदना स्पष्ट करतात. आपल्या कौटुंबिक दुःखाचा, उच्चवर्णीयांनी केलेल्या अन्यायाचा, शोषणाविरुद्ध बंड करण्यासाठी सरसवणारी व्हायरस संग्रहातील कविता वाचकांना खिळवून ठेवणारी, आत्मभान आणणारी अशीच आहे. कवी सतीश नाईकवाडेंचा जो उद्देश आहे, जो हेतू आहे की आमचा इतिहास, या चळवळीचा इतिहास जो आहे तो इतिहास लक्षात घेता वर्तमानामध्ये आम्ही जगताना, वर्तमानामध्ये वावरताना आमचा इतिहास आम्ही विसरता कामा नये. मनुवादी लोक जे आजही कायम आहेत त्यांच्यात वाढ होते आहे. संघर्षाची आमची भूमी, संघर्ष कसा आटड आहे हे आम्हाला माहिती आहे, पण तरीसुद्धा आम्ही आमच्या कुटुंबापुरता, आमच्या घरापुरता जी माणसं आता मर्यादित होऊ लागलेली आहेत त्या मर्यादित होणाऱ्या माणसांना कवी आवर्जून मांडतात की तू त्या प्रज्ञा सूर्याकडे बघ, डोळे उघडून बघ. आणि म्हणून कवीनं या व्हायरस कविता संग्रहातून जे काही मांडणी केली आहे मित्र हो, ती आपल्याला साथ घालणारी अशी आहे. त्या साथ घालणाऱ्या कवितेमध्ये खरं म्हणजे आपला इतिहास दडलेला आहे, आपला विचार दडलेला आहे. तो विचार लक्षात घेता आपण आपल्या काळजाच्या अनुषंगाने खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगणं शिकवलं, भान आणलं. तो विचार दृढ करण्याकरता आपण सारे प्रयत्न करूयात. कवी सतीश नाईकवाडे हे आपल्या एका कवितेत असं म्हणतात की घाव नावाच्या कविता संग्रहातील त्यांची कविता आहे. मी त्या कवितेनं त्यांच्या कविता संग्रहाच्या परिचयाचा समारोप करतो. यापुढे कोणाला जगायचं असेल तर, यापुढे कोणाला जगायचं असेल तर एक हाती लेखणी आणि दुसऱ्या हाती हातोडा ठेवा. एक हाती लेखणी, दुसऱ्या हाती हातोडा ठेवा. हातोड्याचा घाव मनुवाद्याच्या डोक्यात घाला, मनुवाद्याच्या डोक्यात घाला आणि त्या लालबुंद रक्ताच्या शाहीनं, आणि त्या लालबुंद रक्ताच्या शाहीनं काळजावर जय भीम नाव लिहा, जय भीम नाव लिहा. मित्र हो, सतीश नाईकवाडेंची विद्रोही कविता आपण वाचावी. त्या कवितेतून आपल्याला लक्षात येईल जो विद्रोह आहे, जी वेदना आहे, त्या वेदनेतून आपल्याला निश्चितपणे आपल्या भूतकाळातला इतिहास आणि त्यातल्या त्यात आपल्याला आता अशा प्रकारची जाण येणं आणि भानसुद्धा येणं अत्यंतिक आवश्यक असल्याची एक निश्चितपणे जाणीव होणं ही काळाची गरज असल्याचं मला या कविता संग्रहाच्या परिचयातून लक्षात येतं. आणि आपणही तो कविता संग्रह वाचावा. त्या कविता संग्रहातली वास्तवता आपल्या लक्षात येईल.